नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मायबोली वाचन कट्ट्यावर पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. पुस्तकाचे नाव शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, भाग 3, प्रकरण 4, व्यवस्थापनाची 14 रत्ने. आई तुळजाभवानी, माता जिजाऊ, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून पुढील भाग सुरू करूया. 7. कामाचा मोबदला. सहकारी किंवा कर्मचारी यांना योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे. व्यवस्थापन शास्त्रातील हे अत्यंत महत्त्वाचे तत्त्व किंवा सूत्र आहे. सहकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला दिला गेलाच पाहिजे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो मोबदला वेळेवर मिळाला पाहिजे. आपण या मोबदल्याला पगार किंवा वेतन म्हणतो. आता महत्त्वाचा प्रश्न पडतो, कामाचा मोबदला किती द्यावा, तर कोणाचा मोबदला किती असावा हे ज्याच्या त्याच्या कामावरून ठरविले जाते. शिवाय राहणीमान, खर्च, महागाई इत्यादी गोष्टीही लक्षात घेतल्या जातात आणि बऱ्याचदा फक्त रोख पैशात पगार घेऊन भागत नाही. चांगल्या संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त जे फायदे देतात त्यामध्ये चांगले वातावरण, त्यात कामगार सहजपणे उत्साहाने काम करू शकेल, कॅन्टीनची सोय जेथे कर्मचारी व्यवस्थित जेवण करू शकेल, मधल्या सुट्टीत किंवा इतर वेळी मनोरंजन करू शकेल अशा सुविधा पुरवतात. छत्रपती शिवाजी महाराजांची योग्य मोबदला देण्याची पद्धत अत्यंत उत्कृष्ट अशी होती. ज्याच्याकडे घोडा आहे तो घोड्यासह स्वराज्याच्या नोकरीस आला असेल तर त्याच्या घोड्याच्या खुराकाचाही सरकारमधून खर्च दिला जाई. सैनिकांना पगार वेळेवर दिला जाई. यात कधीच दिरंगाई झालेली पाहायला मिळत नाही. ज्यांच्याकडे स्वतःचे घोडे नाहीत त्यांना सरकारातून घोडा दिला जाई आणि घोड्यांची काळजी पाहण्यासाठी मोतदार ठेवला जाई. महाराज आपल्या सहकाऱ्यांना जो पगार देत त्याचे 2 भागात विभाजन करता येते. एक म्हणजे अधिकारी वर्गाला दिले जाणारे वेतन. यात अष्टप्रधान मंडळ, सेनापती, हवालदार, जुमलेदार, हजारी, पंचहजारी, सप्तहजारी अशा लोकांचा समावेश होतो. या लोकांना जे वेतन दिले जाई ते आज व्यवस्थापकाला जसे वार्षिक दिले जात तसे ॲन्युअल बेसवर दिले जाई. शिवाय लेखन साहित्य खर्च, कागद, शाई, पेन यांचा खर्च या अधिकाऱ्यांच्या हाताखालील मदतनीस, फडणीस, पोतनीस यांचा पगारही वेगळा केला जाई. शिवाय पालखीच्या भोईंचा पगार वेगळा दिला जाई. तर सैनिकांचा पगार हा रोजमुरा म्हणजे डेली बेसिसवर दिला जाई. महाराज आपल्या मंत्र्यांना किंवा सैनिकांना जो पगार देत त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे. पेशवा 15,000 होन वार्षिक, अमात्य 12,000 होन वार्षिक, सचिव, सुमंत, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, मंत्री प्रत्येकी 10,000 होन वार्षिक, जुमलेदार 500 होन वार्षिक, मुजुमदार, कारभारी, जमेनीस प्रत्येकी 500 होन वार्षिक, जुमलेदार 100 होन वार्षिक, सबनीस 40 होन, हजारी 500 होन आणि त्याचा सबनीस 100 ते 125 होन. आज आत्ताशी कुठे 21व्या शतकात व्यवस्थापकाला राहायला घर, प्रवासाला गाडी आणि इतर फायदे देण्याच्या कंपनी विचार करत असताना 260 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना अगदी शाईपासून कागदापासून खर्च करायला वेगळे पैसे देणे हे किती दूरदर्शी पाऊल होते ते आपल्याला कळून येईल. म्हणूनच महाराजांना आपण भारतीय व्यवस्थापक शास्त्राचे जनक म्हणणे योग्य होईल. अगदी संभाजीराजांना वयाच्या 16व्या वर्षी प्रशासनात उतरवताना 26 जानेवारी 1671ला महाराजांनी शंभूराजांना खाजगीतून मदतनीस म्हणजे सहाय्यक नेमून दिला. महाजी यमाजी हा शंभूराजांचा PA याचा पगार वार्षिक आणि त्याला शाई, कागद याचा वेगळा खर्च पगाराव्यतिरिक्त मंजूर केल्याचे रेकॉर्ड आहे. स्वराज्यासाठी लढताना अपंग झालेल्यांना औषधाचा खर्च वेगळा दिला जाई. तसेच जे मावळे शहीद होत त्यांच्या घरी त्या सैनिकांच्या वेतनाच्या अर्धी रक्कम जोपर्यंत त्या घरातील कोणी करता मनुष्य कमावत नाही तोपर्यंत चालू राही आणि शहीद झालेल्या मावळ्यांच्या मुलांना आणि त्यांची योग्यता आणि आवड पाहून लष्करी किंवा मुलकी कारभारात सामावून घेतले जाई. आणि समजा मावळा शहीद झाला तेव्हा जर ही मुले शाळेत जात असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च महाराज स्वतः करीत असत. याला म्हणतात दूरदर्शी व्यवस्थापक. महाराज म्हणूनच राजे नव्हे तर व्यवस्थापकांचे व्यवस्थापक आहेत. सैनिकांचा पगार देण्याच्या बाबतीत शिवाजी महाराज किती दक्ष असत
आणि नियमितपणे ते वेतन कर्मचाऱ्याला मिळालेच पाहिजे. यासाठी महाराजांनी जी व्यवस्था राबवली त्याचा इतिहासातील हा पुरावा. 8वे रत्न, काही अधिकारांचं केंद्रीकरण. हेनरी फेयल आणि इतर मान्यवरांचं असं म्हणणं आहे की संस्थेला, कंपनीला जर यशस्वी करायचे असेल तर काही अधिकारांचे केंद्रीकरण तर काही अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे निर्णय केंद्रीय सत्तेने घ्यावे तर कमी महत्त्वाचे निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर घ्यावेत. सगळेच निर्णय घेतले तर राजाला मजुरी करावी लागेल, एवढी कामे करावी लागतील आणि सगळीच कामे जर हाताखाली लोक करतील तर राजा बेकार राहील. म्हणून या गोष्टींचा समतोल साधला गेला पाहिजे. महाराजांनी स्वराज्याच्या प्रशासनाचे केंद्रीकरण करताना लष्करी निर्णय नेहमी स्वतःकडे ठेवले आणि प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार मात्र मंत्र्यांना दिले. त्या मंत्र्याने आपापल्या कार्यक्षेत्रापुरता निर्णय त्यांनी त्यांच्या पातळीवर घेण्याचा अधिकार दिला गेला. आणि जर महाराजांच्या एखाद्या मंत्र्याचा निर्णय रयतेला, कर्मचाऱ्यांना चुकीचा वाटला तर त्याविरुद्ध महाराजांकडे अपील करण्याची सोय होती. अगदी एखाद्याला असे वाटले की महाराजांनी दिलेला निर्णय आपल्याला न पटणारा किंवा मनाजोगता नाही तर अशा माणसालाही आपली फिर्याद चौथा वाडा सरसुभा हा शिक्का हाती असलेल्या जिजाऊ साहेबांकडे घेऊन जाता येत होते. महाराजांचे अनेक निर्णय जिजाऊ साहेबांकडे येऊन बदलले असून काहींना जागेवर स्थगिती दिली गेली होती. गावागावातील वादविवाद गावातच गोतमुखाने किंवा पंचायतीद्वारे सोडवले जात. यात एखाद्याला अपील करायचं असेल तर तो महालदाराकडे करू शकत असे. तेथेही मनासारखा निकाल लागला नाही तर सुभेदार, तेथेही समाधान झाले नाही तर मंत्री, तेथेही समाधान नाही झाले तर मग महाराज, आणि तेथेही मनात काही संशय शिल्लक राहिलाच तर सर्वोच्च न्यायालय जिजाऊ साहेबांकडे अंतिम अपील केली जाई. 9व रत्न, स्कॅलर चेन. संस्थेमध्ये किंवा कंपनीमध्ये एखादा दिला गेलेला आदेश वरून खाली ज्या ज्या टप्प्याने येतो त्याला म्हणतात स्कॅलर चेन. म्हणजे काय तर मालक थेट जर कामगाराला आदेश देणार असेल तर मॅनेजिंग डायरेक्टर, शाखा मॅनेजर, सुपरवायझर नेमाची झंझट कशाला. तर कोणताही आदेश व्यवस्थितपणे खालीपर्यंत पोहोचला पाहिजे. अर्थात वेळ न दवडता, अर्थ न बदलता, नाहीतर धचा म होऊ शकतो किंवा उशीर आदेश मिळाल्याने अर्धमेला व्हायची वेळ यायची. काही विशिष्ट परिस्थितीत मात्र ही चेन ब्रेक करता येऊ शकते किंवा प्रसंग काळ प्रश्नाचे गांभीर्य ओळखून थेट ज्याच्याकडून अंमलबजावणी अपेक्षित आहे अशा माणसाला थेट वरून थेट खाली आदेश दिला जाणे केव्हाही चांगले. महाराजांचे मुलकी आदेश, प्रशासकीय निर्णय हे मंत्री, सुभेदार, महालदार असे करतच खाली गावात यायचे. तर लष्करी बाबतीत एकतर तो आदेश सेनापतीला आणि तेथून खाली संबंधित अधिकारी यांच्या मार्फत पोहोचवला जाई. काही विशिष्ट प्रसंगात महाराज ही चेन तोडून थेट गावात पाटलांच्या नावे आदेश पाठवीत. उदाहरणार्थ, गावच्या आठवड्या बाजाराचं संरक्षण करून तो बाजार व्यवस्थित भरवणं आणि महसूल गोळा करणं यात काही अडचण आली तर थेट महाराजांचा आदेश तिथला नायकवडी किंवा पाटलाकडे विनाविलंब येऊन धडकत असे. ग्रामीण भागात लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्याचा एकच दिवस असतो आणि तो म्हणजे आठवडा बाजार. लोकांच्या गरजेची ही तीव्रता आणि हाताशी असलेला कमी वेळ याचा ताळमेळ साधत महाराज थेट गावात आदेश नाही तर तंबी देत किंवा कामचुकारपणा होत असेल तर ती तशी स्लो कॉजची नोटीस देऊन बडतर्फीचा आदेश दिला जात असे. 10वं रत्न, ऑर्डर, प्रत्येकाची योग्य जागा. म्हणजे काय तर संस्थेत किंवा कंपनीत प्रत्येकाची आपापली जागा असली पाहिजे. म्हणजे काय तर योग्य गोष्ट, योग्य व्यक्ती, योग्य वस्तू त्याच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य ठिकाणी असली पाहिजे. आणि दुसरे म्हणजे प्रत्येक गोष्टीला, व्यक्तीला, वस्तूला योग्य जागा असली पाहिजे. या तत्वाचा मुख्य फायदा असा होतो की प्रत्येक व्यक्ती, मशीन आणि इतर गोष्टींना आपापली जागा दाखवता येते, जागेवर ठेवता येते आणि योग्य ठिकाणी योग्य माणूस किंवा मशीन नसले तर मोठ्या संकटाला, नुकसानीला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे होय. महाराजांच्या जीवनात व्यवस्थापन करताना ऑर्डर या तत्वाला किती महत्त्व दिले गेले तर ते अगदी उदाहरणासकट पाहू. म्हणजे नक्की कळेल. महाराज मॅनेजमेंटचे गुरुच नाही तर बाप देखील होते. शिवाजी महाराज प्रतापगड प्रसंगी अफजलखानाला भेटायला गेले
तेव्हा त्यांनी आपला अंगरक्षक म्हणून जीवा महाले याला सोबत का घेतले आणि जीवा महालेच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला सोबत घेतला असता आणि त्याने सय्यद बंडावर वार करताना महाराजांचा जीव धोक्यात असताना जर थोडासा उशीर केला असता तर महाराज आपणाला जिवंत पाहायला मिळाले असते का? म्हणजेच काय तर शिवाजी महाराजांनी जीवा महाला हा योग्य माणूस योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी ठेवला आणि त्यानेही योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य कसब दाखवली आणि इतिहास घडला. महाराजांची ही व्यवस्थापनातील ऑर्डर म्हणजे जीवा महालेची कर्तव्यातील ऑर्डर इतिहास निर्माण करू शकली. म्हणूनच व्यवस्थापनाचं हे तत्त्व जगात अमर झालं ते या नावानं. होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी. महाराजांच्या जीवनातील ऑर्डर हे व्यवस्थापनातील तत्त्व आणखी स्पष्ट करणारा आणखी एक प्रसंग आपणाला सांगतो. तर तो प्रसंग असा. 6 जानेवारी 1664 रोजी महाराज सुरतेवर मोहिमेसाठी गेले आणि 8 जानेवारीला सुरतेचा सुभेदार इनायत खान याने महाराजांना भेटण्यासाठी एक वकील पाठवला. अर्थात वकील म्हटलं की त्याचं काम काय तर निरोप देणे आणि निरोप आणणे. त्याचप्रमाणे हा वकील निरोप घेऊन गेला. जे काही इनायत खानने सांगितले त्याची महाराजांना कल्पना दिली आणि म्हणाला, मला आपणाला आणखी काहीतरी खाजगी सांगावयाचे सांगितलं आहे. असे म्हणून त्याने त्याची जागा सोडून वेगाने पुढे आला आणि डोळ्याची पापणी लवते न लवते एवढ्यात त्याने एक कपड्यात लपविलेला जांबिया काढला आणि थेट महाराजांच्या छातीत खुपसवण्यासाठी थेट महाराजांच्या अंगावर जाऊन आदळणार अशी झेप घेतली आणि खरोखरच तो हातातील सुरा घेऊन एका क्षणात महाराजांच्या अंगावर येऊन आदळला आणि महाराज खुर्चीतून खाली पडून बेशुद्ध झाले. सगळ्यांना वाटलं महाराजांच्या छातीत सुरा खुपसला आणि महाराज ठार झाले. परंतु मित्रांनो, आश्चर्य वाटून घेऊ नका. तो काही योगायोग नव्हता. महाराजांच्या बाजूला त्यांचा चपळ असा खास अंगरक्षक उभा होता. त्याचं नाव सोमाजी नाईक. त्याने हा वकील सुरा काढून महाराजांच्या दिशेने येत आहे असे पाहताच डोळ्याची वर गेलेली पापणी खाली येण्याचाही वेळ न घेता लगेच पवित्रा घेऊन तलवारीचा एकच वार असा सफाईदारपणे केला की त्या वकिलाचा हात मनगटापासून एका क्षणात एका फटक्यात वेगळा केला. वकिलाचा हात सूर्यासकट खाली पडला खरा, परंतु तरीही तो एवढ्या वेगाने महाराजांच्या अंगावर आला होता की तुटलेल्या हाताचाही धक्का महाराजांना एवढ्या जोरात दिला की महाराज खुर्चीतून खाली पडून बेशुद्ध झाले. अर्थात दुसऱ्या क्षणाला शुद्धीवर आले आणि सगळ्या मावळ्यांच्या जीवात जीव आला. महाराजांचा संपूर्ण सदरा वकिलाच्या रक्ताने माखलेला होता आणि महाराज मात्र सुरक्षित कसे हे पाहून तेथे असलेल्या इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंचांना आश्चर्य वाटले आणि ते आश्चर्य होते महाराजांच्या व्यवस्थापन शास्त्रातील ऑर्डर या तत्वाचं. प्रत्येक माणूस योग्य ठिकाणी आणि त्याची योग्य वेळी योग्य कामगिरी. महाराजांनी ताबडतोब त्या मावळ्याला सोन्याचं कडं देऊन गौरव केला आणि म्हणाले, नाईक, आपला पराक्रम बहुमोलाचा. आजपासून आपण जगाच्या पाठीवर सरनायक म्हणून ओळखले जाल. याला म्हणतात मावळ्याचं, कर्मचाऱ्यांचं, त्याच्या कर्तृत्वाचं योग्य कौतुक. आज महाराष्ट्रातून जे सरनाईक आडनावाचे लोक आहेत तेच सोमाजी नाईकाचे वारसदार. महाराजांच्या जीवनातील ऑर्डर हे तत्त्व विश्लेषण करताना आणखी 2 उदाहरणे देता येतील, परंतु ती थोडक्यात सांगतो. पन्हाळ्यातून बाहेर पडताना शिवा काशीदला महाराजांनी शिवाजी बनवून पालखीत बसवला. योग्य माणूस योग्य ठिकाणी योग्य प्रसंगी निवडला. दुसरा प्रसंग, महाराज आग्र्यातून सुटताना त्यांनी आपल्या जागी हिरोजी फर्जद याला झोपण्यास सांगितले. हिरोजी फर्जदने महाराजांच्या आजारपणाचे सोंग कसे वठवले आणि औषध आणण्यासाठी जो आग्र्यातून बाहेर पडला तो मोगलांना अजून औषधालाही सापडेना. यालाच म्हणतात योग्य माणूस योग्य ठिकाणी योग्य वेळी निवडून त्याला योग्य कामगिरी देणं. आता महाराजांनी नेमलेली माणसे जीवा महाले, सोमाजी नाईक, शिवा काशीद, हिरोजी फर्जद जर एवढी कुशल असतील तर त्यांची अचूकपणे निवड करणारे महाराज किती कुशल असतील. मला तर या सर्व प्रसंगावरून महाराज व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्ती असल्याचं जाणवतं. 11वे रत्न, समता. इक्विटी हे व्यवस्थापन जगतातील एक महत्त्वाचे सूत्र किंवा तत्त्व मानले जाते. समता म्हणजे काय तर सर्वांना समानतेची वागणूक दिली गेली पाहिजे. संस्थेत, संघटनेत कोणालाही विशिष्ट आणि कोणालाही दुय्यम दर्जाची वागणूक विनाकारण दिली जाऊ नये.
संस्थेत जी काही पदोन्नती किंवा बदली केली जाईल ती पूर्णपणे कर्मचाऱ्याच्या कामामुळे असली पाहिजे. चांगले काम असेल तर पदोन्नती देताना हयगय होता कामा नये आणि जर कोणी चांगले काम करत नसेल तर त्याची बदली करतानाही कोणाची ढवळाढवळ होता कामा नये. काम करणाऱ्याला प्रमोशनच्या रूपाने बक्षीस आणि काम चुकाराला बडतर्फी किंवा बदलीच्या रूपाने शिक्षा दिली गेली पाहिजे. यालाच म्हणतात समतेचं तत्त्व. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन पाहता समानता हे तत्त्व महाराज किती कटाक्षाने पाळीत होते हे लक्षात येते. उदाहरणार्थ, महाराजांनी कधीच आपल्या नातेवाईकांना वशिला लावून स्वराज्यात एकाही पदावर घेतले नाही आणि ज्याची योग्यता आहे त्याला डावललंही नाही. अष्टप्रधान मंडळात एकही भोसले नाही आणि स्वराज्याचा राज्यकारभार करताना किल्लेदार, हवालदारपासून सुभेदार पदापर्यंतच्या सगळ्या नेमणुका जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत हे मुद्दे लक्षात न घेता नियुक्त्या केलेल्या आहेत आणि सर्वांचे प्रमोशन, बदली हे मेरिटप्रमाणे केलेले दिसते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा रथ चालवताना ब्राह्मण, कायस्थ, मराठे, आदिवासी, दलित, वनवासी अशा सर्व जातीच्या लोकांना समान न्याय दिला. म्हणूनच त्या काळी जेव्हा प्रस्थापित मंडळी दलित समाजाला गावाबाहेर ठेवीत होती तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना घरात घेतलं. मदारी, मेहतर, भंगी होता तरी तो सावलीप्रमाणे महाराजांसोबत होता. 150 किल्ले दलित समाजाच्या ताब्यात होते. अनेक गावांची पाटीलकी मुसलमान, दलित, आदिवासींकडे होती. बहिर्जींसारखा रामोशी समाजातला बुद्धिमान पोरगा स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता. नाभिक समाजातील जीवा महाले अंगरक्षक होता. मुस्लिम समाजातील मुल्ला काजी हैदर न्यायाधीश होता आणि गंगारामसारखा गुजराती मुलगा 10,000 मनसबदार होता. तर येसुबाईसारखी 17 वर्षाची तरुण मुलगी स्वराज्याची कुलमुख्तार होती. ज्या काळात महिलांना राजकारण येणे दुरापास होते त्या काळात महाराजांनी महिलांना राजकारणात, प्रशासनात आणलं. हे स्त्री पुरुष समानतेच्या नुसत्या बाजारगप्पा मारणाऱ्यांनी नीट लक्षात घ्यावं, म्हणजे बरोबर कळेल की महाराज त्यांच्या व्यवस्थापनात समानतेचं तत्त्व अंमलात आणायला राज्यकारभार करताना कसलाच भेदभाव स्त्री पुरुष, उच्च नीच, जातपात, धर्म, भाषा यावरून करत नव्हते आणि काम चुकाराला मात्र कधीच सोडत नव्हते. महाराजांचे एक पत्र अत्यंत प्रसिद्ध आहे ज्यात महाराजांनी जिवाजी विनायक या ब्राह्मण अधिकाऱ्याला ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो या शब्दात खरमरीत मेमो पाठविला होता. आपण ब्राह्मण असल्यामुळे महाराज आपणाला शिक्षा करणार नाहीत हा त्याचा गैरसमज खोडून टाकणारे महाराज समतेचं तत्त्व पाळताना दिसतात. तसेच शिक्षा करताना कोणी नातेवाईक मित्र आहे म्हणून मोकळेही सोडले नाही. सोमाजी गायकवाड नावाच्या सोयऱ्याचे डोळे काढण्याचा आदेश देणे किंवा खंडोजी खोपड्यांबद्दल कान्हेजी जेदेंनी रदबदली केलेली असतानाही हातपाय कलम करणे, गावातील एका गरीब मुलीचा विनयभंग केला म्हणून प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या पाटलाचेही हात कलम करणे ही शिवाजी महाराजांच्या जीवनातील समता या तत्त्वाची ज्वलंत उदाहरणे होत. निरपेक्ष वशिलारहित प्रशासन आणि व्यवस्थापन जगाच्या पाठीवर कोणी केले असेल तर ते 100% महाराजांनीच, कारण ते रयतेचे राजे होते, समतेच्या तत्वाचे पोशिंदे होते. 12व रत्न कामाची हमी म्हणजे काय तर लोकांना कामावर ठेवताना रोजगारीची हमी देणे. एखाद्याने तात्पुरत्या बेसवर किती दिवस काम करावं, तात्पुरते काम करण्याचा कल टंगळमंगळ माणसाचा असू शकतो आणि चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कायम असुरक्षित ठेवणं हे वाईट मालकाचं लक्षण असतं. त्यामुळे चांगल्या माणसांना, कर्तबगार माणसांना लवकरात लवकर परमनंट कायम केले गेले पाहिजे. एखाद्या माणसाला नवीन काम देताना त्याला प्रशिक्षण वगैरे देण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. नाहीतर त्याच्याकडून कामाची अपेक्षा करायची आणि त्याला त्याचे प्रशिक्षण न देता चांगल्या निकालाची अपेक्षा करायची हे कसे शक्य आहे. थोडक्यात काय तर चांगली माणसे सोडून जाऊ नयेत याची काळजी घेणे आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं तर कामचुकार माणसे कायम करायची नाहीत. टंगळमंगळ काम करणाऱ्याला अघळपघळ नारळ देऊन मोकळे केलेले बरे असते. शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य एवढं मोठं होतं की त्यांना कोणाला कामावरून काढून टाकण्याची पाळी आल्याचं उदाहरण शोधावं लागतं. चांगलं काम करणाऱ्याची महाराज काही मिनिटात पारख करून त्या हुन्नरबाज माणसाला लगेच नोकरी आणि काम पाहून लगेच कायम करीत असत.
कामचुकार माणूस एकतर महाराजांकडे नोकरीला येतच नसत आणि आला तरी महाराजांच्या नजरेतून सुटत नसे. त्यामुळे चांगलं काम करणाऱ्यांना स्वराज्यात कधीच अंतर दिले गेलेले नाही. मध्ययुगीन काळातील रोजगाराची पद्धत पाहिली तर आपल्याला कामाची हमी या तत्वाचे महत्त्व कळते. 16व्या शतकात लोकांना नेहमी तात्पुरते किंवा हंगामी काम मिळे. म्हणजे काय तर एखाद्या राजाने मोहीम काढली तर त्यावेळी वेगवेगळ्या कामासाठी लोकांना रोजगारासाठी रोजमुरा पद्धतीने ठेवले जाई. मोहीम संपली की काम संपले. रोजगार संपला की कोणी कितीही चांगले काम केले तरी त्याची सरफराजी नाही की कायम नोकरी नाही. कारण सगळा भाडोत्रीचा कारभार. कंत्राटी पद्धतीने लोकांना सगळे राजे राजवाडे कामाला ठेवत असताना महाराज मात्र लोकांना कायम नोकरी वेतनाची हमी देतात. पहा किती दूरदर्शीपणा असणारे महाराजांचे नेतृत्व या देशाला मिळाले. रोजगाराची हमी देणारा जगातील पहिला राजा कोण असेल तर ते आपले शिवाजी महाराज आहेत. हे आपण गर्वाने जगाला सांगितले पाहिजे. महाराजांचे कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे धोरण पाहूनच 700 पठाण आदिलशहाची कंत्राटी नोकरी सोडून 1657ला स्वराज्यात दाखल झाले. कारण एकच, नोकरीची हमी. आणि महाराजांचे वय फक्त 27. म्हणजे रोजगारीची हमी देणारे महाराज हे जगातील सर्वात तरुण व्यवस्थापक होते. महाराजांचे हे धोरण पाहूनच 400 पोर्तुगीज, अनेक इंग्रज, फ्रेंच, डच महाराजांच्या पदरी नोकरीला आले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोगलांसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीचे 4000 घोडेस्वार 1673मध्ये मोगलांची चाकरी सोडून महाराजांच्या पदरी कामाला आले. छत्रसाल बुंदेलासारखा उत्तरेतून, गंगाराम गुजरातीसारखा गुजरातमधून, कवी कलश परमानंदसारखे तत्त्वज्ञानी साहित्यिक उत्तर प्रदेशमधून, शिवाप्पा नाईक कर्नाटकातून महाराजांच्या पदरी नोकरीला आले होते. महाराजांच्या व्यवस्थापन तत्त्व, नोकरीची हमी या तत्वावर सगळ्यांचा किती मोठा विश्वास असेल याची जाणीव आपणाला होईल. आणि म्हणूनच जगातील जवळपास 13 राष्ट्रामधील लोक महाराजांनी स्वराज्यात कामाला ठेवले. त्यात इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, भिल्ल, लमाण, गौंड, तेलुगू, कन्नाडी, तमिळी, उत्तर बुंदेली, गुजराती, राजस्थानी लोक होते. आणि आपण मात्र फक्त महाराष्ट्र आणि मराठी एवढ्यावरच मर्यादित आहोत. कारण आपण छोटी लोक, छोटी दृष्टिकोन बाळगणारी सामान्य माणसं आहोत. महाराज युगपुरुष, युगनिर्माते होते. मॅनेजमेंटचे गुरु आणि भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक होते. महाराजांच्या या धोरणामुळे स्वराज्यात फक्त एंट्री होती, एक्झिट नव्हती. महाराजांच्या या धोरणाचा परिणाम असा झाला की स्वराज्य दिवसेंदिवस वाढत गेले. तेही अशा प्रतिकूल परिस्थितीत की 5-5 प्रस्थापित शहांना पालथं घालीत. 800 वर्षाची मोगल सत्ता मोडीत काढीत स्वराज्य जन्माला आलं, वाढलं आणि टिकलं देखील. एकदा महाराजांकडे आलेला माणूस, स्वराज्यात नोकरीला आलेला माणूस कधीच परत बाहेर पडला नाही. महाराजांना सोडून कधीच कोणी गेला नाही. अगदी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही. महाराजांचं व्यवस्थापन क्षेत्रातील यश जगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे. 13वे रत्न, पुढाकार. व्यवस्थापनाच्या या तत्वाचा अर्थ आहे वरिष्ठांनी आपला अहंकार बाजूला ठेवून आपल्या कनिष्ठांना नवीन कल्पना पुढे करण्यासाठी प्रोत्साहन देणे. मला सगळं काही कळतं आणि बाकीच्यांना काहीच कळत नाही, ही भूमिका यशस्वी लोक घेत नसतात. आपल्याला बरेच काही कळत असेल तर आपल्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांनाही थोडंफार कळत असतं हे शहाण्या लोकांना कळतं. आपल्याला जगात यशस्वी व्हायचे असेल, कंपनीला पुढे न्यायचे असेल तर एकच पर्याय असतो, तो म्हणजे नवीन नवीन कल्पना, संकल्पना आपण अस्तित्वात आणली पाहिजे. त्यामुळे विकासाचा वेग वाढतो. नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धती जन्माला येतात. जुनं ते सोनं हे तत्त्व इथे नसून जुनं ते भंगार आणि नवीन ते अंगार असं असतं. पहा ना, बैलगाडी आणि विमान, जुना मोठा टेलिफोन आणि नवीन हातात घेऊन डोंगरावर, समुद्रात कुठेही सोबत करणारा मोबाईल. जग हे नेहमी नवीन नवीन गोष्टींना डोक्यावर घेत असतं. म्हणून नवीन नवीन कल्पना डोक्यात येणं गरजेचं असतं. मग ती कल्पना सहकार्यांच्या किंवा कनिष्ठांच्या डोक्यातून आली तर बिघडले कुठे? हेच व्यवस्थापनाचं मूळ तत्व. चांगली कल्पना कुठूनही येवो, कोणाकडूनही येवो, कधीही कशीही येवो, आपण ती स्वीकारायची. जर आपला दृष्टिकोन प्रगतिशील असेल तर
आणि हा प्रगतिशील दृष्टिकोन ठेवणे म्हणजे पुढाकार घेण्याची संधी देणं. महाराजांचं स्वराज्य का निर्माण झालं याचं उत्तरच या तत्वात आहे. आपण स्वतःचं अस्तित्व राज्य निर्माण करू शकतो असं 300 वर्ष जिथे लोकांना स्वप्नातही पाहता येत नव्हतं ते महाराजांनी अस्तित्वात आणलं. म्हणजे नवीन विचार संकल्पना मांडली आणि अंमलात आणली. सह्याद्रीच्या ज्या डोंगररांगा दळणवळणासाठी अतिदुर्गम आणि व्यापार यासाठी प्रतिकूल म्हणून सर्वच राजांनी दुर्लक्षित उपेक्षित ठेवल्या, त्याच महाराजांनी या दुर्गम रांगा कशा दुर्मिळ असतात ते जगाला दाखवून दिलं. निर्जन सह्याद्रीला किल्ले बांधून शेले पागोटे चढविले आणि चालते बोलते नंदनवन निर्माण केले. स्वराज्य हे नावही याच प्रकारात मोडते. ते आपल्या स्वराज्यासाठी महाराजांनी निवडले. 800 वर्ष या देशात कोणत्याही भारतीय सत्ताधीशाला आरमार बांधण्याची अक्कल सुचली नाही. 27 वर्षाच्या महाराजांनी या देशात पहिले आरमार उभे करून हे व्यवस्थापनशास्त्रातील तत्त्व किती महत्त्वाचं असते ते दाखवून दिले. हिंदू धर्मातील काही चुकीच्या विचारांमुळे इथल्या लोकांना समुद्र पर्यटनाला बंदी असताना महाराजांनी समुद्राला पालान घातले. फक्त आरमार बनवून सैनिकांना त्यात बसवलं नाही तर स्वतः कारवारपर्यंत 1665ला जहाजात बसून मोहीम केली आणि पुढे तर युरोप आशियातील देशांबरोबर व्यापार करण्यासाठीही व्यापारी गलबते बांधली. इराक, बसरा, मस्कत, युरोप आदी देशापर्यंत महाराजांचं व्यापारी कामकाज सुरू झाले. स्वराज्य निर्माण झालं, वाढलं आणि टिकलं ते याच पुढाकार घेण्याच्या प्रवृत्तीने. याच पुढाकार घटकामुळे महाराजांनी स्वतःला आवश्यक असणारी नवीन हत्यारे, पट्टा आणि विटा बनवून घेतला. त्यामुळेच महाराज स्वतः न थकता 7 तास विशाळगडाचा वेढा फोडण्यासाठी लढू शकले, तर विटा या हत्यारामुळे 300 मावळे 8 तास 5000 शत्रूंना रोखून घोडखिंड लढवू शकले. महाराजांनी स्वराज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसावी म्हणून स्वतःची 72 प्रकारची नाणी पाडली. एका राजाने एका राज्यासाठी एवढी नाणी पाडणे हे देखील जगाला आश्चर्य करायला लावणारी गोष्ट महाराजांनी केली आणि ती व्यवस्थापनशास्त्रातील पुढाकार या तत्वाचा विकास कामात काय महत्त्व असते ते जगाला पटवून देण्यासाठीच. महाराजांनी असा अनेक नवनवीन गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसून येतो. तसेच सर्वसामान्य लोकांनाही नवीन कल्पना जन्माला आणण्यासाठी प्रवृत्त केले आणि लोकांमध्ये हे पुढाकाराचं व्यवस्थापन तत्त्व रुजावं म्हणून दरवर्षी दसरा कार्यक्रम सुरू केला. या दिवशी सर्व लोकांना आपापलं कसब दाखवण्यासाठी खुल्या रंगमंचावर संधी दिली जायची. ती यासाठी आणि याच लोकांकडून मिळालेली नवीन कल्पना विचार घेऊन महाराज दरवर्षी दसऱ्यालाच मोहिमेला सुरुवात करीत असत. पुढाकार या व्यवस्थापन तत्वाचं सोनं लुटून मोहीम हातात घेत असत. मोठ्यात मोठ्या शत्रूला मारण्यासाठी छोट्यात छोटे शस्त्र वापरणे हे जगाला अचंबित करणारे काम तर महाराजांनी स्वतः केले हे आपणाला माहीतच आहे. वाघनखांचा वापर जगात यापूर्वी कोणी केला नसताना महाराजांनी प्रथम करून जगाला पुढाकार या व्यवस्थापन तत्वाची कायमस्वरूपी ओळख करून दिली. प्रतापगडचा रणसंग्राम लोकांच्या मेंदूत कोरला गेला तो याच वाघनखांमुळे नव्हे, पुढाकार या महाराजांच्या उपजत स्वभावामुळे आणि ते व्यवस्थापनाचे जनक असल्यामुळेच. धूर, आग, प्रकाश, आवाज यांचा संदेशवहनासाठी उपयोग तोही 16व्या शतकात महाराजांनी केला. ही तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पहिली क्रांती या देशात करून वेगवान संदेशवहनाची महती जगाला दाखवून दिली. दक्षिणेतील लोक उत्तरेतील लोकांकडून का पराभूत झाले याचा अभ्यास करून महाराजांनी स्वतःचे मोठे घोडदळ तयार करून 60% घोडदळ आणि 40% पायदळ हे नवीन समीकरण दक्षिणेमध्ये उदयाला आणून उत्तरेकडील मोगलांचा अस्त केला. एका 800 वर्षाच्या बहुराष्ट्रीय कंपनीचा एका छोट्या स्वदेशी स्वराज्य नामक कंपनीने केलेला हा पराभव व्यवस्थापन म्हणजे काय, त्याचे महत्त्व किती असते याचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. राज्याभिषेकाची बातमी काही मिनिटातच सर्व गडावर पोहोचवण्यासाठी पांढऱ्या धुराचा उपयोग, स्वराज्यावरील संकटाची बातमी लगेच आजूबाजूच्या किल्ल्यांना देण्यासाठी काळ्या धुराचा उपयोग, तानाजीला कोंढाणा लढवताना ती बातमी लगेच कळावी म्हणून गंजी पेटून इशारा देण्याची सूचना
हा प्रकाशाचा उपयोग आणि घोडखिंडीत लढणाऱ्या 300 मावळ्यांना आपण पोहोचल्याची बातमी विनाविलंब कळवण्यासाठी तोफांच्या आवाजाचा पर्यायाने ध्वनीचा उपयोग करणारा हा आपला राजा मॅनेजमेंटच्या पुढाकार या तत्वाचा नाही तर अख्ख्या व्यवस्थापन क्षेत्राचा बाप आहे हे आता कळलेच असेल. 14. संघभावना. व्यवस्थापन शास्त्राचे 14वे रत्न म्हणजे संघभावना. व्यवस्थापन शास्त्राचे 14 सिद्धांत मानले जातात. त्यातील हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा असा सिद्धांत, संघभावना वाढीला लावणे हे प्रत्येक अधिकाऱ्याचं काम असतं आणि त्याने ते काम उत्कृष्टपणे करून संस्था, कंपनी यामध्ये काम करणारे सहकारी, कर्मचारी यामध्ये एकोप्याची भावना निर्माण केल्याचा खूप मोठा फायदा होत असतो. यामुळे कर्मचारी, सहकारी यांची समर्पणाची भूमिका तयार होऊन एक कमिटेड, ध्येयवादी असा वर्ग तयार होण्यास मदत होते. आता ही एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी वरिष्ठांनी काही गोष्टी करणे आवश्यक असते. त्याचा प्रमुख नियम असा आहे की कोणत्याही वरिष्ठाने एखादी चूक झाली म्हणून कोणालाही न रागवता त्याच्याकडून पुन्हा चूक होणार नाही यासाठी त्यांना प्रेरणा देणे, प्रशिक्षण देणे, संवाद साधणे ही कामे करणे अपेक्षित असते. आणि जरी एखाद्याच्या चुकीमुळे त्याला रागवण्याची वेळ असेल तरी त्याला एकांतात घेऊन आपुलकीने चूक लक्षात आणून देऊन समज देऊन अशी होणारी चूक भविष्यात कशी टाळता येईल याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. आणि या उलट एखाद्याने चांगले काम केले तर त्याची एकांतात पाठ न थोपटता सर्वांसमोर त्याचे कौतुक करून बक्षीस देऊन इतर सहकाऱ्यांनाही तसे काम करण्याची प्रेरणा दिली पाहिजे. एखाद्याची चूक लेखी कागदावर देऊन त्याचा अपमान करण्यापेक्षा त्याला तोंडी समज देणे हाही एक मध्यम मार्ग अवलंबता येतो. लेखी पत्राने अधिकारवाणी प्रकट होते तर तोंडी संवाद साधल्याने आपुलकीची भावना तयार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात या तत्वालाच आपले जीव की प्राण समजून त्याचे काटेकोरपणे पालन केलेले दिसते. शिवाजी महाराजांना लोकांमध्ये संघभावना निर्माण करण्यात यश आले म्हणूनच स्वराज्य उभे करता आले. व्यवस्थापन शास्त्राच्या या गुरुने वयाच्या 15व्या वर्षी शंभू महादेवाच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेव्हा 1000 ते 1200 तरुण त्यांच्यासोबत होते. या सर्वांना संघभावनेची दीक्षा आणि व्यवस्थापन सिद्धांताचे बाळकडू महाराजांनी पाजले. त्यामुळे उभ्या आयुष्यात एकही माणूस महाराजांना कधी सोडून गेला नाही. उलट महाराजांकडे लाखो लोकांचा ओढा निर्माण झाला. लाखो लोक स्वराज्यात या एका ध्येयाने प्रेरित झाले, एकोप्याने पुढे गेले आणि महाराजांना तख्तावर बसून एक सार्वभौम राजा म्हणून अभिषेक करण्यात आला. महाराजांच्या जीवनातील संघभावनाची काही ज्वलंत उदाहरणे पाहूया. प्रतापराव गुजरांनी मोठा पराक्रम करून बहलोल खानाला उमराणीच्या लढाईत शरण आणला आणि त्याने दयेची याचना केली म्हणून जीवदान दिले. अर्थात प्रतापरावांना असा निर्णय घेण्याचा अधिकार नसताना त्यांनी घेतला, म्हणजे त्यांनी एक प्रकारे चूकच केली. परंतु महाराजांनी ती पोटात घेऊन प्रतापरावांनी केलेल्या पराक्रमाचे कौतुक करून सत्कार केला आणि पुन्हा अथनी, रायबाग आदी प्रदेशात मोहीम करण्यासाठी प्रेरणा दिली. पुढे बहलोल खानाने बेईमानी केली आणि प्रतापरावांना दिलेला शब्द तोडला. तेव्हा मात्र महाराज रागावणे स्वाभाविक होते. तेव्हा महाराजांनी प्रतापरावांना सांगितले की हा बहलोल खान सापासारखा परत उलटला, पुन्हा स्वराज्यावर चालून येतो. तेव्हा त्याच्या आक्रमणामुळे जर स्वराज्याचे सर्वसामान्य लोकांचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? तेव्हा आता बहलोल खान गर्दीस मिळवूनच येणे म्हणजे प्रतापरावांची चूक पोटात घातली ही एक बाब, त्यांचा सत्कार केला ही दुसरी बाब आणि तिसऱ्या टप्प्यात तर त्यांना आता पूर्वीची चूक न करता बहलोल खानाला पकडण्यापेक्षा साफच करा याची प्रेरणा दिली. याला म्हणतात संघभावनाचा सिद्धांत खऱ्या अर्थाने अंमलात आणण्याची व्यवस्थापनाची पद्धत. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी लाय पाटलाने शिड्या लावून रात्रभर वाट पाहिली, परंतु मोरोपंत पिंगळे काही आपले धारेकरी घेऊन तटाला भिडला नाही. त्यामुळे साहजिकच तांबडं फुटून शत्रूच्या हातात येण्या अगोदर लाय पाटलाने जंजिराला लावलेल्या 500 शिड्या काढून घेतल्या आणि परत माघारी फिरला. महाराजांनी त्या लाय पाटलाला रायगडावर बोलून घेतला आणि असे प्रचंड धाडस करणाऱ्याच्या मर्दाचा सोन्याचं कडं देऊन
पालखीचा मान देऊन गौरव केला. त्याला पदवी दिली सरपाटील. अर्थात महाराजांनी लायपाटलाचा हा केलेला गौरव सत्कार भर दरबारात होता. तर ज्यांच्या कामचुकारपणामुळे जंजिरा स्वराज्यात येण्याचा धाडसी प्रयोग हुकला त्या मोरोपंताला महाराजांनी झापला, परंतु एकांतात, आणि ते हे सभ्य साध्या भाषेत, मनाला न लागता चूक लक्षात यावी अशा सौजन्यशील शब्दात. पण त्या मोठ्या कार्यात कोताही केलीत थोर मनसुबा राहून गेला. म्हणजेच काय तर मोठे कार्य हुकलं, तुम्ही कामात हलगर्जीपणा केला आणि पुढची प्रेरणा काय तर थोर मनसुबा आहे तो यावी राहिला ठीक आहे, पुढच्यावी अवश्य पूर्ण करा. इथे महाराज लेखी मेमो देऊ शकले असते, पण संघभावना एकोप्याची भावना काय असते हे चांगले जाणणाऱ्या जपणाऱ्या महाराजांनी येथे तोंडीच संवाद साधून आपुलेपणा कायम ठेवला. चूक तर लक्षात आणून दिली, परंतु माणूस तुटणार नाही याची दक्षता घेतली. पण महाराजांचे व्यवस्थापनच तत्व किती उदात्त आणि दूरदर्शी होते, आणि आम्ही मात्र आजचे व्यवस्थापक हायर अँड फायरची भाषा 21व्या शतकात करत असताना महाराज 16व्या शतकातसुद्धा किती आर्जवी भाषेत, म्हणजे एकोप्याची भावना हे व्यवस्थापनाचे तत्व कसे जपत होते. आणि यावरून आपल्याला नक्की लक्षात येते की आज डबल MBA झालेला माणूस आणि महाराज यांच्यात कोणता सरस आणि हुशार आहे ते. म्हणूनच की काय महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी जो जयघोष केला गेला त्यात या प्रौढपणाचा जाहीर उल्लेख झाला. प्रौढ प्रताप पुरंदर हे 3 शब्द सुरुवातीलाच आहेत. यालाच म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महाराज तर याबाबतीत आधी केले मग सांगितले या तत्वानेच वागले. महाराजांनी निर्माण केलेली ही संघभावना, एकोप्याची भावना म्हणजेच स्वराज्यप्रेम, राष्ट्रप्रेम एवढ्या ताकदीचे होते की लोक मला मोहीम द्या, मी स्वराज्यासाठी मरायला तयार आहे, मला मरायची संधी द्या असे निधड्या छातीने सांगायचे. आज बक्षीस लावलं तरी माणसं अवघड काम हातात घ्यायला तयार होत नाही. तेथे मरायला आणि जीव धोक्यात येईल अशा कामांना कशातून तयार होतील? कारण आहे त्यांचं संघभावना निर्माण करणारे कमी पडले आहेत. साहेब कामावर खर्ची पडलो तर भाग्यवान असे मानणारी लाखो लोक निर्माण करणारे शिवाजी महाराज व्यवस्थापन शास्त्राचे जनकच आहेत हे यातून सिद्ध होते. आणि महाराजांनी स्वराज्याचं व्यवस्थापन करताना ही राष्ट्रभावना, संघभावना निर्माण केली, ती महाराजांच्या मृत्यूनंतरही या देशात कायम राहिली. याला म्हणतात एखाद्या नेत्याचा त्याच्या सहकार्यावर पिढ्यानपिढ्या असणारा प्रभाव. भाग 3 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करा. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.